कृष्णा व कोयना या नद्यांच्या प्रतिसंगमावर काळाबरोबर आपला विकास साधणाऱ्या कराड या नगरीत बसलेल्या शिक्षण मंडळ कराडच्या पवित्र भूमीत आपल्या सर्वांचं मनोभावे स्वागत. दरवर्षी गुरुपौर्णिमेला साजरा होणारा हा गुरुगौरव समारंभ आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की गतवर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे साजरा होऊ शकला नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण यावर्षी कोविड संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सन 2020 व सन 2021 या दोन्ही वर्षांचा हा गुरुगौरव समारंभ संयुक्तिकरित्या आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. पण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो त्याच विद्येच्या बळावर आपण आपला आणि इतरांचा उद्धार करू शकतो. अशा गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. आणि म्हणूनच आज अशा गुरूंचा गौरव करण्यासाठी शिक्षण मंडळ कराड आयोजित गुरुगौरव समारंभास मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रमणलाल शहा, ज्योतिषाचार्य, लेखक, माजी शिक्षक, माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते सातारा. आजच्या समारंभासाठी मंचासमोर उपस्थित आपण सर्व मान्यवर पुरस्कारार्थी, शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब कुलकर्णी, सचिव माननीय श्री चंद्रशेखर देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी माननीय श्री राजेंद्र लाटकर, सर्व काउन्सिल सदस्य, सर्व शाखा प्रमुख, YouTube आणि फेसबुक लाईव्ह ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनोभावे स्वागत करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. भारताची उज्ज्वल परंपरा पाहताना आपल्याकडे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विविध क्षेत्रातील योगदानामुळे आपण हा दिवस सर्व शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. चांगले शिक्षण कोणालाही बदलू शकते, पण चांगला शिक्षक सर्व काही बदलू शकतो. असे शिक्षक कधीही निवृत्त होत नसतात, तर त्यातल्या ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवतात. प्रमुख पाहुणे व मान्यवरांना विनंती की आपण लोकमान्य टिळक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन व सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करावे. आपली संस्कृती अंधारातून प्रकाशाकडे जाणे हाच आपल्या संस्कृतीचा संदेश आहे आणि यातून खरा मानव उद्धार आहे. हे दीप प्रज्वलन मान्यवर सर्व मान्यवरांना धन्यवाद. नेतृत्व अशी गुणसंपदा आपल्या विद्यार्थी सतत प्रयत्नशील असतो. असाच एक सुंदर आविष्कार आता या आपल्या पुढे सादर होत आहे. गुरुगौरव गीतातून या गीताला स्वरसात चढवला आहे संगीत शिक्षिका सौ अदिती सुहास फडके आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी. आणि गीताला तबल्याची गोड साथ देत आहेत श्री अमृत किजरे, तबला शिक्षक स्वर्गीय शेख रामविलास सनलाल लाहोटी, कन्या प्रशाला कराड. अमृताची धार, मांगल्याचे
असंच प्रत्येक शिष्याला हरवून जायला लागतो. अतिशय सुंदर असं गीत आणि त्याला साथ गीताला खूपच छान वातावरण निर्मिती अतिशय छान झाली. आता यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन श्री भामद तथा बाळासाहेब कुलकर्णी यांना. नमस्कार. स्वामी समर्थांच्या या भक्तिमय गीतामुळे या पवित्र कार्यक्रमाची उंची आणखी वाढलेली असं मला वाटतं. आणि गुरुजनांचा सत्कार करणे या कुठल्याही शिक्षण संस्थेला एक फार मोठं भाग्याचं एक योग असतो असं आपण म्हणू शकतो. शिक्षण मंडळ कराड आयोजित गुरुगौरव समारंभामध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विशेषतः या 2 सत्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. बहुतेक आपल्याला माहिती असेल तरी
मुद्दा उल्लेख करतो की या वर्षाचे पुरस्कार आहेत 2020 आणि 2021. पहिल्यांदा आपण 2021 मध्ये पुरस्कार वितरित करत आहोत, पण त्यानंतर 2020 मध्ये. तर 2021च्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या खटावच्या शहाजीराजे कॉलेजचे माजी प्राचार्य श्री रमणभाई शहा सर, तसेच पुढच्या सत्राचे असणारे अध्यक्ष डॉक्टर कुंभीकर सर. आज जे गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत, विविध पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. ते सर्व पुरस्कार प्राप्ती त्यांचे सर्व कुटुंबीय, स्नेही, मित्रमंडळी, शिक्षण मंडळ कराडचे जे सचिव, तसेच जनकल्याण नाट्य संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे स्नेही चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव श्री राजाभाऊ लाटकर, आमचे काउन्सिल सदस्य श्री राजेंद्र पाटील, ॲडव्होकेट घाटे, मेघर मॅडम, चौधरी सर, शिक्षण मंडळ कराडच्या विविध शाखांचे शाखा प्रमुख, त्यांचे सहकारी, तसेच ऑनलाईन आणि यूट्यूब तसेच फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व सन्माननीय श्रोतृ वर्ग, मित्र. आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आहे. या निमित्ताने शिक्षण मंडळ कराडच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्या माननीय व्यक्तिमत्वाला मी प्रथम वंदन करतो. पाश्चात्य जगाला भारतीय चित्रपटाचा परिचय करून देणारे तत्वज्ञानी म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्वांना ज्ञात होते. शिक्षणाविषयी जी त्यांची आज्ञता होती किंवा शिक्षणाविषयी त्यांचं जे प्रेम होतं, समर्पण होतं, या सर्व दृष्टिकोनातूनच पदव्युत्तर शिक्षण प्राप्त झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटतं ते मद्रास रेसिडेन्सी कॉलेजमध्ये सहप्राध्यापक म्हणून कार्यरत झाले. तदनंतरच्या कालावधीमध्ये ते म्हैसूर विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले आणि त्यानंतर कलकत्ता विद्यापीठामध्ये ते पुढे जॉईन झाले. त्यांची विद्वत्ता बघून त्यावेळीच्या जे प्रशासन होतं किंवा जे सरकार होतं त्यांनी त्यांच्यावरती आंध्र विद्यापीठाची कुलगुरूची सुद्धा जबाबदारी सोपवली होती. आणि याच गोष्टीमुळे बनारस विद्यापीठाची कुलगुरूची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि एकाच वेळी 2 विद्यापीठांचे कुलगुरू राहण्याचे दुर्मिळ उदाहरण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये हाडाचे शिक्षक असल्यामुळे कलकत्ता विद्यापीठामधलं जे त्यांचं अध्यापन चालू होतं ते एवढ्या मोठ्या जबाबदारी असताना सुद्धा त्यांनी चालूच ठेवलं. आणि एवढंच नव्हे तर वर्षाचा काही कालावधी ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सुद्धा भारतीय तत्वज्ञानाचा परिचय करून देत असतात. त्यांच्या या सर्व कार्याची नोंद घेऊन त्यावेळीच्या भारत सरकारने त्यांचा जन्मदिन याचा हा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आणि त्यावेळीपासून हा साजरा होत आहे. सहज बघितलं की येताना बऱ्याच जणांनी विचारलं काय कुठला कार्यक्रम आहे. 5 सप्टेंबर म्हणजे मी शिक्षक दिन स्वतःहून लोक सांगतात की इतकं लोकांच्या डोक्यात बसले की 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. त्याचंच औचित्य साधून शिक्षण मंडळ कराड ही स्वर्गीय लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन झालेली आपली ही संस्था नुकताच 1 ऑगस्ट रोजी आम्ही संस्थेचे 100 वर्ष पूर्ण केलेले आहे. आणि या शतकी वाटचालीमध्ये फक्त शिक्षणाचं ज्ञानदानाचंच काम न करता मंडळांनी आपल्या या समाजाच्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत या सुद्धा सांभाळलेल्या आहेत. असं म्हणतो की आपण शिक्षण संस्था ह्या पिढी घडवत असतात, तसंच समाज सुद्धा घडवत असतात. आणि या दृष्टिकोनातूनच फक्त शिक्षकच नाही तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असेल अशा याच्यामध्ये महनीय कामगिरी करणारे किंवा ज्यांची गुणवत्ता आहे अशा व्यक्तिमत्वांचा सत्कार करणे, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य समाजापुढे आणणे आणि त्यापासून इतरांना प्रेरणा देणे हे एक फार मोठं काम शिक्षण मंडळाने जवळजवळ 1988 सालापासून सुरू केलेलं आहे. आणि असं कार्य करत असताना यासाठी साधे सुद्धा लावणं आवश्यक असतं. मंडळ करतच असतो पण समाजाचा सहभाग सुद्धा त्यामध्ये गरजेचं असतं. मला आवर्जून उल्लेख करायचा वाटतो की आमच्या संस्थापक कुटुंबियापैकी आमचे देशपांडे कुटुंबीय आहेत, लाहोटी कुटुंबीय आहेत, तसेच प्रवणे कुटुंबीय आहेत, मजे कुटुंबीय असतील, पाठक कुटुंबीय जे आमच्या स्कूलचे पहिले मुख्याध्यापक होते
गोसावी कुटुंबीय अशा अनेक कुटुंबांचं आम्हाला यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे किंवा त्याच्यापासून आम्हाला एक ताकद मिळालेली आहे. या दृष्टिकोनातूनच हा सुरू असलेला 1988 सालापासूनचा कार्यक्रम व्यवहारपणे चालू आहे. फक्त गेली वर्षी थोडासा त्यामध्ये खंड पडला. क्लिष्ट परिस्थितीवरती मात करून जसा आता सर्व देश किंवा आपला समाज पुढे जात आहे त्या पद्धतीने आपणही जात आहोत. आजचे सरकारवरती रमणभाई शाह सर यांचा आपण देवस्थळी पुरस्कार देऊन सत्कार करणार आहोत. सरांचं वय 88 आहे. त्यावेळी सरांना मी फोन करून विचारलं, सर आपण येणार का? शिक्षण मंडळाशी त्यांचे असणारे ऋणबंध लक्षात घेऊन ते मी निश्चित घेईन आणि आम्हालाही आनंद झाला. खटावसारख्या ग्रामीण भागामध्ये सरांनी शिक्षणाचं शैक्षणिक कार्याचं अध्यापन करायला सुरुवात केली. खरं पाहता त्यावेळी त्यांना मोठ्या शहरांमध्ये संधी मिळू शकली असते, परंतु आपलं जन्मगाव किंवा आपलं जन्मक्षेत्र हेच आपलं कर्मक्षेत्र करायचं या दृष्टिकोनातून खटावच्या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ते रुजू झाले. सुरुवातीला काही वर्ष ते शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यानंतर शाळेचे राजांचे प्राचार्यपद त्यांनी सलग 34 वर्ष सांभाळलं. मराठी हा सरांचा विषय. मुलांच्या पोटात जाऊन शिकवणे, त्यांना आपलंसं करणे याबद्दल सरांचा हातखंडा होता. निष्क्रियपणा, सगळ्यांच्या विषयी असणारा आपलेपणा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, मग ते विद्यार्थी असून देत, पालक असून देत, ग्रामस्थ असून देत किंवा संस्थेचे संचालक असून देत, या सर्वांना बरोबर घेतल्यामुळं त्यांचा कार्यकाल अतिशय यशस्वी ठरला. आणि सरांचं एक वैशिष्ट्य गुण जर आपण म्हणू शकतो की ते सतत कार्यरत आहे. सरांनी निवृत्तीनंतर सुद्धा भविष्याचा व्यासंग त्यांना सुरुवातीपासूनच होता, परंतु त्या विषयामध्ये त्यांनी इतकी पुढे प्रगती केली. अनेक पुस्तकं त्या संदर्भात त्यांनी लिहिली, अनेक सेमिनार्स त्यांनी त्या संदर्भात आयोजित केले. आणि आता सुद्धा मला वाटतं सर ज्ञानेश्वरीवरती सध्या सर लिहित आहेत. म्हणजे अखंड कार्यरत राहणे हा सरांचा एक स्वभावच आहे. निश्चितच त्यांच्या सुविद्यपत्नी ज्या नाही आहेत त्यांची त्यांना साथ निश्चित लाभलेली आहे. त्यांच्या स्मृतीस या निमित्ताने वंदन करतो आणि सरांना मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना खूप खूप पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. सातारच्याच निधी एज्युकेशन सोसायटीचे हिंदवी पब्लिक स्कूलचे श्री अमित कुलकर्णी अध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहेत. 2003 मध्ये माझ्या माध्यमाने ही संस्था स्थापन झाली आणि 2017 पर्यंत 20वा सुद्धा स्थलांतर केलं. आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्याबद्दल आणखी एक गोष्टीचा मी उल्लेख करेन की मला वाटतं राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य आपण आहात शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. त्यामुळे या भागातील शैक्षणिक संस्थांना त्यांचं मार्गदर्शन सहकार्य नेहमीच लाभतं. त्याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सर तुमचेही मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. तसेच कोल्हापूरचे श्री देशपांडे रेणापत साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देत आहोत. त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. सौ पोद्दार याही कोल्हापूरचे आहेत. त्यांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा. तसेच पुण्याहून खास या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर माधुरी जगताप, डॉक्टर डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या डायरेक्टर आणि सीओई याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि एक गोष्टीचा विशेष उल्लेख करीन मॅडम की सरांचे आणि डी.वाय. सरांचे खूप स्नेहाचे संबंध आहेत आणि आज त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार होत आहे आणि एक विशेष योगायोग आहे असं मी समजतो. आमचे कराडचेच श्री प्रशांत कुलकर्णी अग्नि पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. नुकताच त्यांनी एक नाट्य कलाकारांचा किंवा याचा एक मोठा एक प्रोटेस्ट म्हणा किंवा एक हे मला वाटतं केलं त्यांनी की पुन्हा एकदा नाटकं सुरू व्हावी. या कोविड नंतर जो एक सेटबॅक आलेला आहे या क्षेत्रामध्ये कार्यरत ते आहेत. त्यांचंही अभिनंदन आणि शुभेच्छा देतो मी त्यांना. आमच्या संस्थेमध्ये असणाऱ्या मनीषी मॅडम आहेत, वाळिंबे मॅडम आहेत, तसेच श्रीनामदार आहेत, टिळक हायस्कूलचे वाघमारे सर आहेत आणि आमचा आदर्श विद्यार्थी जोशी आहे. या अशी व्यक्तिमत्वच आमच्या या संस्थेमध्ये असल्यामुळं संस्था हा 100 वर्षाचा दीर्घ कालावधी पूर्ण करू शकलेले आहेत. हेही आज पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. हा एक आनंद सोहळा आहे असं आपण समजू. या कोविडमुळे या ठिकाणी विद्यार्थी नाही, फक्त आपण सर्व सिनियर लोक आहोत. इतर विद्यार्थ्यांचा गलगलाट कलकलाट ऐकलं की जरा बरं वाटतं, परंतु ते शक्य नाही आहे या सध्याच्या काळामध्ये. आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या विषयी मी निश्चित उल्लेख करेन. त्यांचाही आम्हाला नेहमी सहकार्य लाभत आलेलं आहे. नुकतंच 1 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही माजी विद्यार्थी ॲप आम्ही
हे केलेलं होतं की 100 वर्षाच्या या संस्थेमध्ये 1955 सालापासूनचा माजी विद्यार्थ्यांचं कुलकर्णी साहेबांच्याकडे रेकॉर्ड आहे. जवळजवळ 12,000 विद्यार्थी त्याच्याकडे रजिस्टर आहेत. आणि या ॲपच्या माध्यमातून अनेक त्यांना सगळ्या संस्थेच्या अपडेट कार्यक्रमाची माहिती मिळते. जसं आता आज हा कार्यक्रम चालू आहे, भविष्यात होतील संस्थेचे वेगवेगळे प्रकल्प याविषयी माहिती मिळते. आणि मला सांगायला आनंद वाटतं की मागच्या वेळीच्या कार्यक्रमानुसार खूप मोठ्या प्रमाणात या माजी विद्यार्थ्यांनी आम्हाला संस्थेला मदत द्यायला सुरुवात केली. पद्धतीचा खूप संस्थेकडं सुरू झाला. कारण आमच्या या सध्याच्या जे व्यवस्थापन आहे त्याचं एकच आम्ही धोरण ठरवलं की संस्था स्वयंपूर्ण करायची. कारण सगळ्या सामुदायिक शाळा असल्यामुळं एकच फक्त इंग्लिश मिडियमची शाळा विनामूल्य आहे, बाकी उत्पन्नाचं साधन नाही आहे. परंतु या कोविडमध्ये सुद्धा आम्ही कसं चालवत आहोत हे आपलाच कल्पना आहे. आपणास आपणही सर्व त्या क्षेत्रात आपणालाही सर्वांची कल्पना आहे. असं सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रोख रुपये 11,000, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व शिक्षण मंडळ कराडच्या शताब्दी निमित्त प्रकाशित झालेली साहित्य साधना ही डायरी. ते 2016 या कालावधीत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन संस्थेची प्रगती साधून व 2017 पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रुपये 10,000, स्मृतिचिन्ह आणि साहित्य साधना डायरी. पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रुपये 2,000, स्मृतिचिन्ह व डायरी. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयातील PhD मिळवणाऱ्या डॉक्टर मधुरा जगताप IT फॉर मॅनेजमेंट आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन्स फॉर बिझनेस या विषयाचे अध्यापन करतात. अनेक नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्ससाठी त्यांनी पेपर लिहिले आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं. रोख रुपये 2,000, चिन्ह आणि डायरी.
पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रुपये 2000, स्मृतिचिन्ह व डायरी. संस्थेच्या कृतज्ञतेसाठी मी आता जो पुरस्कार उत्तम शिक्षक पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे त्यामध्ये जी पारितोषिक रक्कम आहे त्यामध्ये 1 रुपया माझ्यासाठी ठेवून ठेवलं आणि वाघमारे कुटुंबियांच्या वतीनं त्यामध्ये काही रक्कम देऊन ती माननीय मुख्याध्यापक जी आयर्स सर यांच्या हस्ते मी माननीय चेअरमन साहेब यांच्याकडे सुपूर्द करतो. माननीय जी आयर्स पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रुपये 751 व स्मृतिचिन्ह. पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रुपये 501 आणि स्मृतिचिन्ह. 550 स्मृतिचिन्ह आणि डायरी. नमस्कार, मी अस्मिता पोद्दार. आज 5 सप्टेंबर गुरुपौर्णिमा. माझ्या सर्व आजपर्यंत मला मार्गदर्शन ज्यांनी केलं त्या सर्व गुरुवर्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक वंदन करते. हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा मला कोल्हापूर, पुणे, सांगली इकडून फोन आले आणि फोनवर त्यांनी मला की चांगल्या संस्थेचा चांगला पुरस्कार आज तुम्हाला दिला जातोय असा उल्लेख त्यांनी केला. खरोखरच मी या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजते की मला या संस्थेच्या कन्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेण्याची शिक्षक असे लाभले तिथं कन्या शाळेत की त्यामुळे मी पुढचं शिक्षक क्षेत्रामधलं माझं काम आणि मुख्याध्यापक पदाचं काम हे खूप चांगल्या पद्धतीनं करत आहे. आणि यांच्या संस्कारामुळे आणि जे काही कार्यक्रम केले जात होते शाळेमध्ये, कन्या शाळेमध्ये, म्हणजे शारदोत्सव म्हणा किंवा तिथं मला जे काही चित्रकला स्पर्धा व्हायच्या आणि जे मला प्रोत्साहन मिळायचं त्यामुळं मी आज घडत गेले आणि या उच्च पदावर
जाण्याची संधी मला त्यामुळे मिळालेली आहे आणि त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. या व्यासपीठावरील सर्व मान्यवर व व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, सर्व ज्ञात व अज्ञात गुरूंना वंदन करून मी माझं मनोगत सादर करते. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. या पवित्र दिवशी 2021-22चा आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार हा स्वीकारताना मला खूप आनंद होतो आहे. संस्थेतील सर्व मान्यवरांनी मला या पुरस्कारासाठी निवडलं, योग्य मानलं, यासाठी मी सर्वांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानते. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात हा पुरस्कार मला मिळतो आहे हे माझे थोर भाग्य आहे. शिक्षण मंडळ कराडच्या SMS शाळेत 15/6/1989 पासून 2017पर्यंत मी 28 वर्षे कार्यरत होते. फेब्रुवारी 2012 ते 2017पर्यंत मुख्याध्यापक या पदावर काम केले. निवृत्तीनंतर ही केंद्रीय शैक्षणिक गुणवत्ता कमिटी काम करण्याची संधी संस्थेतील मान्यवरांनी मला उपलब्ध करून दिली. म्हणूनच निवृत्तीनंतरही या क्षेत्रात मी कार्यरत राहिले, कार्यप्रवृत्त राहिले. माझ्याकडून आजपर्यंत जे काही कार्य झालं, काम झालं, त्यामध्ये माझ्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांचाही तेवढाच सहभाग आहे. त्यामुळे आज मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांचाही आहे असे मी सांगते. जीवनात यशस्वी होताना संघर्ष हा करावाच लागतो. अटळ आहे, तो अटळ आहे आणि प्रत्येकाला तो करावा लागतो. मलाही करावा लागला. अनेक चढउतार आले जीवनात, अनेक प्रसंग आले. घर आणि शाळा दोन्ही सांभाळताना, दोन्ही आघाड्यावर लढताना मला घरच्यांची आणि माझ्या पतीची फार मोठी साथ लाभली. त्यामुळेच मी इथंपर्यंत येऊ शकले. आमच्या संस्थेचे एक वैशिष्ट्य आहे की इथे विचारांचे स्वातंत्र्य आहे, काम करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जात नाही, राजकारण केलं जात नाही. त्यामुळे इथे काम करताना जॉब सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो किंवा काम करण्याचं समाधान हे खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे. एवढ्या मोठ्या संस्थेत आजपर्यंत मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं थोर भाग्य आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी माझे मनोगत संपवते. नमस्कार, मी डॉक्टर मधुरा जगताप, डिरेक्टर अँड COE डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अकुर्डी पुणे. मला आज आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी शिक्षण मंडळाचे आभार मानते. या पुरस्कारासाठी मला माझ्या आदरणीय आणि प्रिय सौ अनघा परांडेकर मॅडमनी सूचित केलं होतं आणि शिक्षण मंडळ कराडनी पण ते ॲक्सेप्ट केलं आणि मला हा पुरस्कार दिला. याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. खरं तर तसं पाहायला गेलं तर मी एक फारच ॲव्हरेज स्टुडंट होते, तरीही बाईंच्या मी लक्षात राहिले आणि त्यांनी माझं नाव सुचवलं, त्यांनी माझा आजपर्यंतचा कामाचा आढावा घेतला. याबद्दल मी फारच त्यांची ऋणी आहे. आणि या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये खरं तर मी माझं जो काही मी आजपर्यंतची वाटचाल केली त्याचं 50% श्रेय माझ्या आईवडिलांना आणि 50% श्रेय माझ्या सगळ्या शिक्षकांना देईन, ज्यांनी अगदी लहानपणापासून मला फारच चांगलं मदत केली. जेव्हा हवं तेव्हा रागवलं, जेव्हा हवं तेव्हा सगळ्या प्रकारे माझ्या पाठीशी उभे राहिले. मी तर म्हणेन 90% मी तर शिव्याच खाल्ल्या सगळ्यांच्या आणि मार खाल्ला भरपूर, पण त्यामुळं बराच माझ्यामध्ये ग्रोथ झाली. आणि या शिक्षण मंडळ कराडच्या सगळ्या शाळा मी पाहिल्या की इथं मला वाटतं की मेन जी पूर्वी आश्रमशाळा ही पद्धत होती, ती पद्धतची खरी इथे तुम्हाला पाहायला मिळते. इथले जे शिक्षक आहेत ते खरंच ते हाडाचे जे शिक्षक म्हणतो आपण तसे शिक्षक आहेत, जे प्रत्येक मुलाला मारून मुटकून प्रेमानं कसं मिळेल त्या पद्धतीनं त्यांना वाटेवर आणतात आणि त्यांना
वेगवेगळ्या फक्त शिक्षणच नाही, फक्त अकॅडमिक नाही, तर सगळ्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये, मग ते संगीत असो, स्पोर्ट्स असो, सगळ्यामध्ये ते त्यांना पार्टिसिपेट करायला लावतात. तर यामुळे बऱ्याच वेळी लोकांचा कॉन्फिडन्स मुलांचा वाढत जातो. माझ्या बाबतीतही असंच झालं. मला आठवतं मी 8वीत असताना मला नाटकामध्ये घेतलं गेलं होतं आणि तिथून माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. तसेच या इथे असताना मी 2-3 गोष्टी शिकले. एक म्हणजे खूप चांगलं हँडरायटिंग आणि चित्रकला, ज्यानं माझं पुढचं सगळं आयुष्य घडत गेलं. म्हणून मी या सगळ्याचं श्रेय माझ्या सगळ्या शिक्षकांना देईन, ज्यांनी मला लहानपणापासून फारच मदत केली, ग्रूम केलं, मोटिवेट केलं, सपोर्ट केलं. आणि मी आज जी आहे ती आज त्यांच्यामुळं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार. रंगदेवता आणि सर्व नाट्यरसिक माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींना वंदन करून, माझ्या संस्थेचे सगळे पदाधिकारी यांना वंदन करून हा आजचा पंढरीनाथ तथा तात्या वझे पुरस्कार विनम्रपणे स्वीकारत आहे. 88 सालापासून मी या क्षेत्राशी निगडीत आहे. माझी सुरुवात रसगंध कराड या संस्थेच्या प्राध्यापक गणपुलेंच्या दिग्दर्शनाखाली सुरुवात झाली. मला काही सांगायचं या नाटकात. मी अगदी खूप वयाने लहान होतो, पण माझ्याकडे जबाबदारी जी भूमिकेची होती ती सगळ्यात त्या नाटकातल्या वृद्धाची होती. म्हणजे सगळ्यात वृद्ध पात्र मी त्यातलं होतो आणि वयानं सगळ्यात कमी होतो. पण मी छानपैकी ते मला निभावता आलं, कारण माझ्यावर सगळ्यांचा तसा फार लोभ होता, सुंदर दिग्दर्शन होतं. आणि हे नाटक ही कलाच अशी आहे की ही कोणा एकट्याची कला नाही आहे. नाटक हे म्हणजे मोठं घरच असतं. ह्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार लागल्याशिवाय नाटक काही चांगलं होऊ शकत नाही. आणि मी भाग्यवान आहे की मला कराडमधील जुगलकिशोर ओझा असतील, माझे मित्र राजू फडके, श्रीनिवास आणि मकरंद, ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करता आलं. ह्या सगळ्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करता आलं. मी असा एकमेव भाग्यवान माणूस आहे की ज्यांच्या नावानं आज आम्हाला पुरस्कार मिळतोय त्या तात्या वझेंबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. अतिशय मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि मी अत्यंत भाग्यवान आहे, कारण तात्यांबरोबर काम करण्याचा एक अनुभव अत्यंत छान होता. कारण तात्यांनी दिग्दर्शन करत नव्हते, पण तात्यांचा अख्खं देव माणूस नाटक पाठ होतो. आम्हाला फक्त भूमिका पाठ असायच्या, पण तात्यांना त्यांचं अख्खं नाटक पाठ होतं. अतिशय सुंदर अनुभव होता तात्यांबरोबर काम करण्याचा. त्यामध्ये एक प्रसंग होता, चांद माझा हा असं एक नाट्यपद होतं आणि त्यामध्ये मी ते पद गाणार होतो. माझ्याबरोबर माझी सखी, की तिला हे मी ते पद दाखवतो की म्हणत असताना, आणि ती त्यानंतर थोडीशी अशी लाजते. असा एक प्रसंग होता. तर काही करून त्या नायिकेला लाजता येईना, तर तात्यांनी साधारण तिला 30-35 प्रकारे लाजण्याचे प्रकार करून सांगितले. आणि तिला म्हणजे बाळा, आता तुला याच्यानंतर जर नाही आलं तर तो एक वेगळाच लाजण्याचा प्रकार असेल. अशा पद्धतीचं तात्यांचं शिकवणं होतं. ते मला अनुभवता आलं. काका क्षीरसागर होते नाटकामध्ये. ह्या लोकांबरोबर मला काम करता आलं. नाट्य संमेलन 2003ला झालं. त्याच्यामध्येही एक चांगली भूमिका मला निभवता आली. मी आदल्या दिवशी जो झालेला पूर्वसंध्येला कार्यक्रम होता नमन नटवरा, या कार्यक्रमामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. त्यातील संगीत नाटकाचा संपूर्ण दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्याकडे होती. दुसऱ्या दिवशीची मुख्य दिवसाची नांदी मला म्हणता आली. त्यामुळं ह्या नाट्य क्षेत्राशी कायमच मी निगडीत राहिलेलो आहे. म्हणजे माझी ओळख ही राजकारणी नाही. माझी प्रथम ओळख ही नाट्यकर्मी म्हणून आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नसावं, पण आज या निमित्तानं मला सांगू वाटतं की नाटक हा माझा श्वास आहे. म्हणजे आजपर्यंत नाटक ह्या गोष्टीवर मी घालवलेला वेळ आणि पैसा हे जर माझ्या आज घरातल्यांना कळलं तर निश्चितच म्हणजे फारकत घेण्याइतपत वेळ येईल असं आहे. कारण बऱ्याच ह्याच्यामध्ये मी किरवंत नाटक केलं. तर किरवंत नाटक करत असताना सुद्धा जो काही अनुभव होता तो चित्तथरारक होता. आम्ही 6 महिने जे बोलू नये ते 6 महिने घरात बोलत होतो. आणि त्या वर्षी त्या नाटकाला सगळ्यात जास्त महिलांची उपस्थिती होती. 3 रुपये आणि 2 रुपये असं नाटकाचं तिकीट असताना आम्हाला 3900 रुपये सरकारकडनं मिळालेले होते. म्हणजे कलेक्शन आमचं किती झालं होतं ह्या गोष्टीचा आजही मला मागं वळून बघताना आनंद होतो की अरे आम्ही खूप छान ते केलं होतं. आणि अशा रीतीनं काही नाटकं करत असताना काही वेगवेगळे अनुभव आले. फक्त दुर्दैव एवढंच की आज आमच्या कराडमध्ये नाट्यगृह असताना कराडमध्ये
कोणत्याही प्रकारची स्पर्धा होत नाही. शासनाची जी स्पर्धा आहे ती नाट्य स्पर्धेचं केंद्र एक सांगली आणि कोल्हापूर इकडे हलवण्यात आलं. त्यामुळे आज आमच्याकडे उत्कृष्ट सज्ज नाट्यगृह असताना देखील आमच्या इथं नाटक होत नाही, या गोष्टीचं आम्हाला अत्यंत वाईट वाटतंय. आणि सगळ्या सुविधांनी छान नटलेलं थिएटर असताना हे आमच्याकडे होत नाही. तर शासनाच्याकडे आम्ही याचा पाठलाग करू आणि आमच्या इथे या नाट्य संस्थेकडं नाट्य स्पर्धा कशा होतील याच्याकडे आमचा जास्त आता कल राहील. आणि याही पुढे मी माझं जीवन नाटकासाठी व्यतीत करणारच आहे. त्यामध्ये 2008 मध्ये मला संधी मिळाली आणि आम्ही आशय नावाची संस्था मी स्थापन करण्यामध्ये यशस्वी झालो. माझ्याबरोबर माझे बरेच सहकारी होते. सगळ्या जुन्या नव्या लोकांना एकत्र घेऊन मी आशयची स्थापना केली. आज आमचे आशय 12-13 वर्ष पूर्ण करते आहे. आज आमच्या आशयानं भरपूर बक्षिसं मिळवलेली आहेत. आमच्याकडं संपूर्ण सबकुच किशोर कुमार जसं पूर्वी असायचं तसं सबकुच आशय आहे. आमच्याकडं लेखक आहे, दिग्दर्शक आहे, लाईट करणारे आहेत, सर्व लोक आहेत, नेपथ्य करणारे. आम्हाला कुठलीही गोष्ट बाहेरनं आणावी लागत नाही, इतके स्वयंभू आमचे आशय आहे. त्याबद्दल मला खूप अगदी अभिमानानं सांगावं वाटतं. बाकी हा पुरस्कार येताना मला आनंद होत आहे. पुन्हा एकदा मी या शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भारत. नमस्कार. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेने गुरुगौरव समारंभ आयोजित केलेला आहे. या समारंभाचे मंचावरील मान्यवर ज्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झालेले पुरस्कार्थी, त्यांचे कुटुंबीय, संस्थेचे काउन्सिल सदस्य, सर्व शाखांचे शाखा प्रमुख व उपस्थित आपण सुज्ञ. प्रथम मी उत्तम शिक्षक पुरस्कार विनयपूर्वक स्वीकारलेला आहे असे जाहीर करतो. हा पुरस्कार शिक्षण मंडळ कराडकडून दुसऱ्यांदा दिला जातोय, याबद्दल माझ्या मनात खूप आनंद आहे. शिक्षण मंडळ कराड व देशपांडे कुटुंबियांच्या सौजन्याने दिला जातो, तेव्हा शिक्षण मंडळ कराड व देशपांडे कुटुंबियांचा मी कृतज्ञ आहे. ज्यांच्या स्मरणार्थ दिला जातोय त्यांच्याबद्दल अलीकडच्या पिढीसाठी 2 शब्द. कैलासवासी लक्ष्मण महादेव तथा नानासाहेब देशपांडे व त्यांच्या सत्शील पत्नी कैलासवासी गंगाबाई देशपांडे यांच्या स्मरणार्थ तत्कालीन शिक्षण मंडळ कराडचे सचिव कैलासवासी दादासाहेब देशपांडे यांनी आपल्या आईवडिलांच्या नावे शिक्षकांचा गुणगौरव करण्याची परंपरा शिक्षण मंडळात प्रथम सुरू केली. असा पुरस्कार मला मिळतोय याचा मनस्वी आनंद आहे. नानासाहेब देशपांडे हे काळाचा वेध घेणारे व्यक्तिमत्व होते. नानांचे कार्य हे त्यांचे चरित्रात्मक लेख असणारे पुस्तक वाचल्यावर आपल्या सहज लक्षात येईल. नानांनी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात लीलया व व्यासंगपूर्वक वावर केलेला होता. कराडचे नगरपिता म्हणून कार्य करताना शुद्ध पाणी नळावाटे घरोघरी पोहोचवण्याची योजना, कराड बँक स्थापून उत्तम प्रकारे चालवून आर्थिक क्षेत्रात कार्य, कृष्णा सहकारी साखर कारखाना रेटरे बुद्रुक याची कल्पना मांडून ती त्यांनी सत्यात उतरवली. जमीनदारांचे प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात कार्य केले. त्यांच्या हक्कासाठी लंडन दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होऊन बाजू मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कराड म्युनिसिपालिटीच्या वतीने मानपत्र देण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टिळकांच्या पुण्यस्मरणार्थ शिक्षण मंडळ कराडच्या व टिळक हायस्कूलच्या स्थापनेत सिंहाचा वाटा. मुलींच्यासाठी कन्या शाळेची सुरुवात करून काळाच्या पुढे असल्याची ग्वाही दिली. व्यक्ती घडते म्हणजे काय, तर व्यक्तीच्या ठिकाणी अनेक समाजमान्य चांगले गुण संकलित होणे, त्यालाच आपण सुसंघटित व्यक्तिमत्व असे म्हणतो. आणि माझ्यातील उत्तम शिक्षक पुरस्काराने चांगल्या गुणांचा गौरव होतो आहे. माझ्यातील शिक्षक ओळखला माझ्या आजोबांनी. मी इयत्ता 8वीत असताना त्यांनी मला प्रथम या मास्तर अशी हाक मारली. 100 किलोमीटर अंतरावरून पोस्टाने आलेला अर्ज प्रथम श्री शानबाग
रत्नाकर श्यामदास सर यांनी सात्विकपणे वाचला आणि तो शिक्षण मंडळ कराड कौन्सिल सभेपुढे आला. मुलाखतीनंतर टिळक हायस्कूल कराड ही सुपीक कर्मभूमी मला लाभली. डॉक्टर राघव प्रभुणे, श्री प्रज भिंगारदेवे, श्री जी आर कनसे व श्री जी जी आहेरे या मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम करण्याची मला संधी मिळाली आहे. माझ्या व्यक्तिमत्वात चांगले गुण येण्यात महत्त्वाचा वाटा हा पुस्तके, ग्रंथ व मी ज्यांच्या संपर्कात आलो त्या व्यक्तींचा आहे. अलीकडील एक उदाहरण सांगतो. निष्ठा, पावित्र्य कृतीने कसे जपले जाते याचे. टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळ कराडच्या शतकपूर्ती निमित्ताने पालखी मिरवणूक काढण्यात आलेली होती. या पालखीमध्ये एक महानुभाव अनवाणी पायाने संपूर्ण मिरवणूक होईस्तोपर्यंत चालत होती. ती म्हणजे शिक्षण मंडळ कराडचे आदरणीय सचिव श्री चंद्रशेखर देशपांडे साहेब. असे अनेक संस्करणीय व्यक्तिमत्वे मी पारखली, अवलोकली आहेत व चांगल्या गुणांसाठी धडपडतो आहे. माझ्या गुणांच्या आयामाची प्रयोगशाळा म्हणजे माझे विद्यार्थी. अनेक उपक्रम मी त्यांच्यासाठी राबवले म्हणण्यापेक्षा उपक्रमांचा प्रयोगच केला. याची सुरुवात करून दिली तत्कालीन मुख्याध्यापक डॉक्टर राघव प्रभुणे सर यांनी. पण आजही मला विश्वासाने संधी देत आहे श्री जी जी आहेरे सर. या सर्वांसाठी पाठबळ देण्याचे काम केले आहे ते माझ्या कुटुंबियांनी. तरी मी स्वीकारलेला हा पुरस्कार वरील सर्वांच्या मधील चांगल्या गुणांकडे सुपूर्त करतो. अत्त दीप भव हा तथागत बुद्धांचा संदेश विचारात घेऊन थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ स्नेहल लक्ष्मीकांत वाळिंबे. शिक्षण मंडळ कराडच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली 21 वर्षे मी कार्यरत आहे. 2011 पासून प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक या पदावर मी कार्यरत आहे. सर्वप्रथम संस्थेने मला प्राथमिक विभागासाठी प्रतिवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझे माहेर पुणे, सासर सातारा आणि कर्मभूमी कराड. शिक्षण मंडळात काम करायला लागल्यापासून मी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहे. मानसिकदृष्ट्या विचार करता शिक्षकाच्या 4 अवस्था असतात. पहिली अवस्था असते आनंदावस्था. या आनंदावस्था म्हणजे आपल्याला नोकरी लागली, आपलं योगक्षेम सुरू झाला ही अवस्था. त्यानंतर आपले अस्तित्व कसे टिकवून ठेवता येईल यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतो. नवनवीन कृतीशील अध्यापन करून आपल्या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टीमध्ये कसं पारंगत करता येईल याचा विचार शिक्षक सतत करत असतो. तिसरी अवस्था असते ती प्रभुत्व संपादनाची. वेगवेगळ्या प्रयत्नांनी शिक्षक हा आपल्या अध्यापनावर प्रभुत्व संपादन करतो. आणि चौथी अवस्था असते ती म्हणजे स्थितिशीलता. स्थितिशीलता म्हणजे शिक्षक प्रभुत्व संपादन करून विद्यार्थ्यांचा लाडका होऊन एका विशिष्ट आत्मविश्वासाने शिकवायला सुरुवात करत असतो. परंतु या स्थितिशील अवस्थेला पोहोचतो तो आणि या अवस्थेमध्ये त्याला एखाद्या कौतुकाच्या थापेची आवश्यकता वाटते. कुणीतरी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी अशी त्याची अपेक्षा असते. आणि जर का ती थाप मिळाली नाही तर शिक्षक हा स्थितिशील अवस्थेत जाऊ शकतो. स्थितिशील अवस्था म्हणजे विझलेली अवस्था. पण आपली संस्था कोणत्याही शिक्षकांना या अवस्थेपर्यंत पोहोचू देत नाही. वेळोवेळी शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यात आणि योग्य व्यक्तींना पुरस्कृत करण्यात आपली संस्था कधीच मागे नसते. माझ्या या आज मला मिळालेल्या या पुरस्कारामागे ज्यांनी मला जन्म दिला ते माझे आईवडील, माझे सासू सासरे, माझे पती, माझी 2 मुले, सून आणि माझे इतर सर्व कुटुंबीय, तसेच ज्यांचा उल्लेख मी करायलाच हवा असे माझा स्टाफ आणि माझे वरिष्ठ या सगळ्यांचा सहभाग मला मिळणाऱ्या या पुरस्कारामागे आहे. पुन्हा एकदा हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी संस्थेची शतशः आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य रमणलाल शाह व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, सर्व उपस्थित शिक्षक आणि सर्व शिक्षक कर्मचारी
वर्ग तसेच फेसबुक, यूट्यूब या प्रसार माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे सर्व रसिक सर्वांना मनपूर्वक नमस्कार. शिक्षण मंडळ कराड आणि देशपांडे कुटुंबियांच्या सौजन्याने प्रतिवर्षी कैलासवासी प्रभाकर वासुदेव परांजपे यांच्या स्मरणार्थ आदर्श सेवक पुरस्कार दिला जातो. सन 2021 या वर्षासाठी निवड समितीतर्फे या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी शिक्षण मंडळ आणि देशपांडे कुटुंब यांचे मनापासून आभार मानतो. या पुरस्काराच्या रूपाने संस्थेने माझ्या कामाचे जे कौतुक केले आहे, माझ्या पाठीवर जी कौतुकाची थाप टाकली आहे, त्यामुळे मी खूप आनंदित झालेलो आहे. तसेच भारावूनही गेलो आहे. पुरस्कार हा नुसताच सोपास्कार नसतो, तर तो आंतरिक आदराचा, प्रेमाचा चित्कार असतो. या पुरस्कारामुळे मला जी प्रेरणा मिळाली आहे, त्यातून मी भविष्यात संस्थेसाठी अधिकाधिक चांगले काम करून संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी माझ्या खालीचा वाटा उचलण्यात कोणताही कसर करणार नाही. तसेच माझ्या कामाचा या पुरस्काराची उंची वाढवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. पुन्हा एकदा संस्थेतील सर्व पदाधिकारी, देशपांडे कुटुंबियांचे व सर्व शिक्षकांचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. मला इथे मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार आणि माझे मनोगत संपवतो. नमस्कार. नुकताच शिक्षण मंडळ कराड व माझ्या टिळक हायस्कूल कराडचा शताब्दी पूर्ती महोत्सव संपन्न झाला. या शताब्दी वर्षाचा साने गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार मला प्राप्त झाला. यात खरंच सिंहाचा वाटा माझ्या शाळेचा आणि संस्थेचा आहे. शाळेने मला जे जे काही दिलं त्याचंच फळ हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. शाळेनं प्राप्त करून दिलेलं व्यासपीठ, संधी यांमधूनच माझा शारीरिक, मानसिक आणि त्याचसोबत व्यक्तिमत्व विकास सुद्धा घडत गेला. शाळेच्या सराव परीक्षा, वार्षिक परीक्षा तर होतच होत्या, पण त्या परीक्षा सोडून ज्या विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा होत होत्या त्यामुळे खरा विकास माझा घडला. वक्तृत्व, निबंध स्पर्धेमुळे समाजात वावरताना कसं वागावं, कसं बोलावं याचं ज्ञान मिळालं. चित्रकला स्पर्धेमुळे चित्र रेखाटन कसं करावं, रंगछटा कधी, कुठं आणि कशा वापराव्यात याचंही ज्ञान प्राप्त झालं. शाळेत क्रीडा महोत्सवांमुळे शारीरिक वाढ तर झालीच, पण त्यासोबत एकात्मता, सहाय्यता, संघभावना यांचीही वृद्धी झाली. त्याचप्रमाणे शाळेत होणाऱ्या वार्षिक स्नेह संमेलनातून मला इतर मुलांचे विविध गुण कळाले व ते गुण माझ्यामध्ये येण्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजे याचंही ज्ञान प्राप्त झालं. इयत्ता 8वी ते 10वी मध्ये मी संस्कृत विषय ठेवला. याचा फायदा मला 10वीत भरपूर झाला. संस्कृत भाषेची उत्पत्ती, तिचा वापर हा तर कळालाच, पण गीतामाता सारख्या परीक्षेमुळे संस्कृत परीक्षेच्या पेपरमध्ये येणारे प्रश्न, त्यांचा प्रकार हेही अनुभवता आलं. त्याचप्रमाणे श्लोक पठण सारख्या स्पर्धांमुळे उच्चार स्पष्ट झाले. शाळेच्या या वाट्याबरोबरच मला आधार दिला तो म्हणजे माझ्या पालकांनी मला जर आधार दिला नसता तर इथपर्यंत पोहोचणं मला अशक्यच होतं. पालकांशिवाय दुसरा आधार म्हणजे शाळा, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिपाई मामा व इतर शिक्षक यांचाही भरपूर सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच आमच्या शाळेचे सर्व शिक्षक, संस्था आणि शाळेचा मी कायम ऋणी राहील. मी शिक्षण मंडळ कराड व टिळक हायस्कूल कराड यांचा जीवनभर ऋणी राहील. मला माझे विचार करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. अमित कुलकर्णी, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी, सातारा. शिक्षण मंडळ कराडच्या वतीने देण्यात येणारा शिक्षण संस्था भूषण तथा विद्यारत्न पुरस्कार मला प्राप्त झाला, याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजतो. गेली 100 वर्ष शिक्षण क्षेत्रात अत्यंत दैदिप्यमान कामगिरी बजावणारी शिक्षण मंडळ कराड यांच्या वतीनं पुरस्कृत होताना आज मनोमन आनंद होत आहे. सातारासारख्या ठिकाणी एक इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत असताना अनेक आव्हानांना सामोरं जात असतो. मात्र अशा पद्धतीनं पुरस्काराची थाप पाठीवर पडल्यानंतर काम करण्यासाठी नवीन ऊर्जा प्राप्त झाली व त्याबद्दल मी संस्थेचे मनापासून आभार मानतो. या संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखरजी देशपांडे तथा अध्यक्ष श्री बाळासाहेब कुलकर्णी यांच्याविषयी मी विशेष कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनीही मला संधी प्राप्त करून दिली. खरं तर शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आज एका वेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागत आहे, परंतु अशा प्रकारच्या पुरस्कारांच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा प्राप्त होऊन या आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ निश्चित पद्धतीनं प्राप्त झालं आहे. सातारासारख्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देत असताना नवीन सुसंस्कृत पिढी घडवणं हे सातत्यानं हिंदवी पब्लिक स्कूलचा ध्यास राहिला आहे. भविष्यातही
शिक्षण मंडळ कराडला जे अपेक्षित काम आहे त्यांनी पुरस्कार देऊन जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्याला मी अभिरूप असं काम करीन या ठिकाणी मी शाश्वत देतो. सदरचा पुरस्कार माझे वडील श्री नानासाहेब कुलकर्णी तथा आई सर्व अश्विनी कुलकर्णी यांना मी समर्पित करतो व या माझ्या सर्व यशस्वीचं श्रेय माझे विद्यार्थी सर्व पालक व शिक्षक वृंदाला समर्पित करतो. धन्यवाद. संवाद साधणार आहे व्याख्यान वगैरे. पहिली गोष्ट अशी आहे की जगामध्ये इतकी मोठी माणसं आहेत, आपण शिक्षक आहोत, प्राध्यापक आहोत. हा शिक्षक हा प्राध्यापक या देशाच्या मुख्यमंत्री पंतप्रधानापेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा सगळ्यांच्यातला मोठा आहे. हा नव्या जनरेशन हे पंतप्रधान कुणी निर्माण केले, राष्ट्रपती कुणी निर्माण केले, हे सगळे शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी निर्माण केले. तेव्हा आपण शिक्षक आहोत, प्राध्यापक आहोत, याचा आपणाला आयुष्यभर अभिमान पाहिजे. सुरुवातीला सांगतो की या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचं चरित्र 70 वर्षापूर्वी लिहिलं होतं आणि ते आमच्या शाळेमध्ये यशवंतरावजींच्या समक्ष प्रकाशित झालं. ते वाचल्यावर ते मला म्हणाले की तू मुंबईला ये, तुला वाटते तेवढी पोहोचून येतो, फार तिथं तू एका खेडेगावात राहून. मी त्यांना एवढा मी शाळेमध्ये रममाण झालो, तो शिक्षक होतो साधा. मी त्यांना सांगितलं माझं तुमच्याकडे मरेपर्यंत कसलंही काम ते आहे तर होऊ शकतो. आपण या ठिकाणी तुमचं पूर्वजन्मीचं नशीब म्हणून आपण शिक्षक किंवा प्राध्यापक आहोत. एक चांगल्या वातावरणात आपण असतो, विद्यार्थी असतात, ते घडवत असतो, आपण त्यांना शिकवत असतो, त्यांना सांगत असतो, त्यांचा संस्कार कळत नकळत करत असतो. आणि मग जसं तो एखादा कुंभार जशी ती मूर्ती घडवतो, अशा नवीन अनेक पिढ्यांचं निर्मिती करणं हे परमेश्वराने आपल्यावर सोपवलेलं काम आहे. शिक्षकांना मी सांगेन आणि संचालकांना सांगेन, मला आता माहिती नाही ते, पण तुमच्या प्रत्येक वर्गामध्ये आम्ही ज्यावेळी शाळेत शिकलो त्यावेळी प्रत्येक वर्गात 50 पुस्तकाची एक पेटी होती आणि अशा 4 वर्षात 200 पुस्तकं लहानपणी वाचली. आणि गेल्या 70 वर्षापूर्वी शाळा फक्त पालकांनाही काही कळत नव्हतं आणि आम्हालाही काही कळत नव्हतं, नुसतं 5 जण संपलं. आणि अशा एका खेडेगावात सांगलीला विलिंगडन कॉलेजमध्ये गेलो, खेड्यातून गेलेलो, कधी अभ्यास नाही, कधी काही नाही. आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर 2 महिन्याची एका प्राध्यापकाने वर्गात प्रश्न विचारला. 130 मुलात मी एकट्याने उत्तर दिलं. तो जर प्रश्न त्या प्राध्यापकाने मला विचारला नसता तर मी कोण आहे त्याची मला ओळख कधी नसती. केवळ ती 200 पुस्तकं मी वाचली होती. हे जो पाया आहे तुमचा, हा पाया 12वी पर्यंत 11वी पर्यंत हा पाया जर भक्कम झाला ना तर त्याच्यावर एवढी मोठी इमारत करू शकतो. आणि त्याच्यानंतर मला जो एवढा आत्मविश्वास मिळाला की FY पासून MA पर्यंत सर्व विषयांनी पाहिजे, सर्व विषय एक ताकदच तयार झाली फक्त त्या प्राध्यापकांच्या एका प्रश्नाने. तेव्हा या मुलांना उत्तेजन देणं आणि काय ही एवढी मूर्ती लहान असते, कॉलेजमध्ये आनंद मिळत नाही. मराठी शाळा आणि हायस्कूल मधल्या शिक्षकांना जो आनंद आहे तो कॉलेजमध्ये मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे संस्कार कराल ते मरेपर्यंत होणार आहे. तर विद्यार्थी तो शिक्षक किंवा शिक्षिका त्या मुलाची मुलीची ऍडॉन असते. आणि मग स्वावलंबन, आत्मसंयमन, शिकायची शिस्त, परिश्रम, वाटेल ती काम करण्याची तयारी, सेवाभाव, हे सगळे संस्कार मी विद्यार्थ्यांना ज्यावेळी शिक्षक, प्राध्यापक, हेडमास्टर होतो त्यावेळी त्यांनी किती शिकवलंय, कोणतं पोर्शन झालं याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. तुम्ही मुलं घडवा, या मुलांना काहीतरी आपलं आयुष्य जो पाया आहे, पुस्तकं आणि धडे वाचून करतात, काही फार अवघड नाही.
माणसं घडणं हा जो काही प्रकार आहे की त्याला स्वतःच्या पायावर स्वावलंबनावर आपल्याला उभं करायचंय. तुम्ही कराडातले बरेचसे आहात, पण तुम्हाला यशवंतराव चव्हाण एक व्यक्ती की त्या काळात या देशातले सगळे मुख्यमंत्री डॉक्टर राममोहन लोहिया, डॉक्टर आंबेडकर, जयप्रकाश नारायण या देशातल्या सगळ्यांनी त्यांना सांगितलं हा एकमेव माणूस एक एवढी सुपीक ही भूमी आहे कराड आणि हे शाळेचं वैभव तुमच्यात तुम्ही टिकवलं त्याचं हे महत्वाचं. वडिलांनी इस्टेट जरी दिली आपल्याला तरी ती इस्टेट टिकवणं वाढवणं आणि मी या शाळेच्या बातम्या वरच्यावर वाचत होतो की उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता सतत काहीतरी नवीन घडवणं संशोधन. जग म्हणजे काय हे आता लॅपटॉप आलंय, मोबाईल आला आणि जगातलं एवढं तंत्रज्ञान विकसित झालंय. हे ज्ञान की महाविद्यालय म्हणजे काय, शाळा म्हणजे काय आहे, हे ज्ञानाची केंद्र झाली पाहिजेत आणि 24 तास त्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी यांचं आधार आणि प्रदान. मला या संस्थेचं मी खूप महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मला लहानपणापासून याची आवड असल्यामुळे अनेक संस्था मी पाहिल्यात, पण ही एकमेव अशी संस्था आहे की शिक्षकांना, प्राध्यापकांना, शाळा प्रमुखांना या ठिकाणी पूर्ण संधी, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे काही करायचं आहे त्या शिक्षकाला, पूर्ण प्राध्यापकाला, प्रमुखाला जर संधी मिळाली तर ती माणसं मनापासून काम करतात आणि अशी ही वेगळी संस्था आहे की या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षक आणि शाळेचे संचालक या सगळ्यांचं एक चांगला संगम आहे, समन्वय आहे आणि याच्यामुळे कुठलीही संस्था काम करत असते. आपण मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि म्हणून हे आपण एक नवीन ज्या गोष्टी समाजामध्ये तयार झाल्या की पैसा म्हणजे सर्वस्व, हे लहानपणापासून विद्यार्थ्यांना तुझ्याकडे जी ॲबिलिटी आहे, जी तुझ्याकडे ताकद आहे, डोंट कॉपी. एक डॉक्टर, इंजिनियर झालं म्हणजे जीवनाचं सार्थक झालं असं नाही. तुम्ही कोणत्याही ठिकाणी आहात, कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही ठिकाणी तुम्ही काम करत असाल त्या ठिकाणी अतिशय परिपूर्णपणानं, तन्मयतेनं, तद्रुपतेनं, तल्लीनतेनं, एकत्वानं काम करणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना लहानपणापासून आपल्या देशामध्ये शिक्षणाची अतिशय चुकीची कन्सेप्ट आहे. मी प्रचंड वाचन करत असतो. मी एका मध्ये मुलगा शिकत होता, त्याला आपल्याचा होता, त्याला विचारलं तू काय करतो, म्हणला आम्हाला दिवस प्राध्यापक नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, काही नाही. एक प्राध्यापक येतात, त्या आठवड्यात एक दिवस सांगतात एवढं काम कर, तेवढं काम करतो, मी संपणार असतो. प्रयोगशीलता आणि संशोधना प्रकारच आपल्या देशात नाही. आपण फक्त परीक्षा घेणं, पाठ्यपुस्तक घेणं, नोटिफिकेशन काढणं, पाठ करणं, नोकरी मिळवणं एवढा मर्यादित आपल्या जीवनाचा हेतू आहे. तेव्हा मुलं अशी घडवायची की त्यांना ती टोकापर्यंत आयुष्याच्या गेली पाहिजे आणि त्यांना ताकद द्या, त्यांना आत्मविश्वास द्या, त्यांना इच्छाशक्ती द्या. त्यांना कसं वाढायचं ते सुरुवात झाली पाहिजे. त्यांना त्या बंधनात कुठं असता कामा नाही की आपण इतकं. आणि म्हणून एक जी माणसांच्याकडं खेडेगावात असो किंवा शहरात असो माणसं इतकी काहीतरी काल्पनिक कल्पना असतात. त्याच्यामुळे सुदैवानं मला या देशाच्या पंतप्रधानांच्या पासून, बाळासाहेब ठाकरेपासून, धीरूभाई अंबानीपासून, या मुख्यमंत्र्यांच्या पासून जवळ 100 IAS, IPS, मेजर जनरल सर्व क्षेत्रातल्या सर्व लोकांचा मला परिचय मिळाला आणि शिकायला मिळते. यातूनही माणसं कशी आहे, हा पंतप्रधान कसा आहे, मुख्यमंत्री कसा आहे. एक उदाहरण सांगतो. धीरूभाई अंबानींच्या गेलो आणि उठताना मला म्हणाले मला तुमची माफी मागायची. धीरूभाई अंबानी त्यांना मला माफी मागायची. मी 2 मिनिटं बरोबर मला काही कळेच. ते म्हणाले
करीत असल्यामुळं तुम्हाला उठून तिथे स्वागत करायला मला जमलं नाही याच्याबद्दल ती माफ करा. दुर्दैव नाही. हे शिकायला म्हणजे की लोक काय आहे जगात, माणसं मोठी होतात ती कशी होतात, आणि म्हणून हे सगळ्या जगाचं वैभव हे आपल्या विद्यार्थ्यांना डोळे दिले पाहिजे, दृष्टी दिली पाहिजे. ज्ञानदेवाने सांगितलं की मोराच्या केस असतात त्याला डोळे असतात पण त्याला दृष्टी नसते. हे शिक्षकाचं काम दृष्टी देणं आणि दृष्टिकोन देणं, त्या माणसाचं जीवन संपन्न करणं, समृद्ध करणं, त्याला दिशा देणं, त्याला डायमेन्शन देणं, हे जेवढं. आणि तुम्हाला सांगतो हे विद्यार्थी मोतीलाल नेहरूंनी लहानपणी 10व्या वर्षी त्याला जो मंत्र शिकवला होता गायत्री, तो आयुष्यात म्हणजे कधीही तो मंत्र कधी म्हणला नाही. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी निरोप घेताना त्याला एका क्षणात तो गायत्री मंत्र आठवीत लहान असताना जो सांगितला, तो शेवटच्या क्षणाला या जगाचा निरोप घेताना मला म्हणजे तो गायत्री मंत्र आठवला. मी लहानपणापासून जेवढं काही मुलांना शिकवा, जेवढं काही द्या, हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी एकदा एका ठिकाणी गेलो, ते विद्यार्थ्याला विचारलं कसं काय चाललंय तुझं, तो एकच गोष्ट सांगितली, तो म्हणाला तुम्ही आम्हाला सांगितल्यामुळं आम्हाला कसलंही व्यसन नाही. ही एक गोष्ट मला या ठिकाणी चांगली मिळाली की जगात ते विद्यार्थी करायचे, ते निर्मळ करायचे, स्वच्छ करायचे, निर्व्यसनी करायचे. दररोज मी 100 छड्या मारतो हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये 100 छड्या दररोज कुठलाही अभ्यास केला की छडी मारली. सगळ्या प्राध्यापका, शिक्षकांना, गावातल्या सगळ्या लोकांना माहिती होतं या ठिकाणी सर या ठिकाणी मुलंही हसत हसत छड्या स्वीकारायची की या ठिकाणी आपण हे जे वय आहे, हे वय जितकं तुम्ही त्यांना मोल्डिंग कराल तेवढं आपण करू शकतो. म्हणून परमेश्वराने आपल्याला हे जे आयुष्य दिलंय, हे जे या ठिकाणी पाठवलंय, तेव्हा हा जे आपलं जे स्टेशन आहे, हे जो काम आहे, जे शिक्षकांना सांगितलं या जगाच्या रंगभूमीवर आपण शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून आलो. आणि मी या व्यासपीठावरच्या सगळ्यांना सांगेन की तुम्ही अत्यंत नशिबान आहात. नशिबान आहात म्हणजे तुम्ही कुणाच्या शेजारी आहात, कुणाच्या बरोबर काम करता, हे महत्वाचं आहे. की माणसाची कंपनी कोण आहे, तुमच्या कंपनीत कोण आहे, किंवा तुमच्या या सगळ्यांच्या कंपनीत जे सगळे लोक आहेत त्याच्यामुळं तुमचं आयुष्य अतिशय चांगलं. तुम्हाला लहान मुलं असतात, पुढ्या वारत असतात, त्यांचे चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावर काही टेन्शन असतात. आणि अशी मुलं, एक सुंदर मुलं आपल्याला त्यांच्या सहवासात, आणि मी या ठिकाणी दोन वेगळं बोलत नाही, पण मी वाचत असतो सगळी वर्तमानपत्र, या शाळेच्या बातम्या आवर्जून वाचतो. आणि इतके उपक्रम इथं चालत असतात, हे उपक्रमांना, प्रयोगांना, संशोधनाला संधी देणारे संचालक सुदैवाने मिळाले. आणि अशा या शाळेनं सातारा जिल्ह्याच्या नव्हे, महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात एक ठसा उमटवलाय. अशीच या शाळेची प्रगती हो, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करू. आणि आपण या ठिकाणी जे जमलेले आहात त्या सर्वांना पुढचं आयुष्य चांगलं जावं अशी परमेश्वर प्रार्थना करून 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. नमस्कार. आज आपण सर्व या गुरुगौरव समारंभाच्या निमित्ताने आपण आलात. त्यामुळे आम्ही संस्था चालक, सर्व कार्यकारिणी सदस्य नक्कीच भारावून गेलेले आहोत. आणि या भारावलेपणाचं उतराई होण्यासाठी आभाराचं काम, ते भार थोडेसे कमी करण्याचं काम माझ्याकडे आहे. शिक्षण मंडळ कराडची स्थापना 1920 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. संस्थेने आज शतकपूर्ती वर्षामध्ये पदार्पण केलं असून संस्थेच्या 100 वर्षाच्या सोनेरी इतिहासाचं आपण वर्तमान आणि भविष्य आहोत याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. या महामारीच्या प्रादुर्भावामुळे तसेच शासकीय निर्बंधांच्यामुळे संस्थेचा शताब्दी महोत्सव जसा आयोजित केला होता
तसा साजरा करणं खरं शक्य झालं नाही. केवळ याचा बाऊ न करता आपण गेले शतक महोत्सवी वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीनं काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम उत्स्फूर्तपणे घेतले आणि त्यांना तुमचा प्रतिसादही तसाच मिळाला. आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यांचं शिक्षणाप्रतीचं अत्यंतिक प्रेम जिव्हाळा तर होताच, पण ते एक आदर्श शिक्षक म्हणून सुद्धा सर्व गुण संपन्न होते. गुरु शिष्य ही परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक पवित्र आणि अतूट बंधन आपल्याकडे त्या नात्याने दिलंय. आजच्या दिवशी पूर्ण भारतभर शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. याच दिवसाचं औचित्य व शतकपूर्ती वर्षातील शिक्षक दिनाचा योग साधून या पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. गतवर्षी या काळात साथीच्या रोगानं उच्चांक गाठल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांच्यावर सार्वजनिक निर्बंध होते आणि त्यामुळे गुरुगौरव समारंभाचं नियोजन मागच्याही वर्षी करता आलं नाही. सध्या ही परिस्थिती निवडल्यामुळे आपण हा कार्यक्रम साजरा करू शकतो. या दिमागदार कार्यक्रमातील सन 2021 मधील पुरस्कार वितरणाच्या पहिल्या सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून सातारा येथील ज्योतिषाचार्य, लेखक, शिक्षक, माजी प्राचार्य आणि सामाजिक कार्यकर्ते रमणलाल शहा यांची उपस्थिती लाभली. त्यांनी जो आपल्या सर्वांना सतत काम करा हा मंत्र दिला, हा त्यांच्या उपस्थिती बरोबरच आपल्याला मिळालेली एक देणगी मी समजतो. या डॉक्टर राभा देवस्वी पुरस्कार त्यांनी स्वीकारला आणि त्यांच्या शुभ हस्ते इतर सर्व सत्कार मूर्तींना विविध पुरस्कारांनी त्यांनी सन्मानित केलं. त्याबद्दल मी प्राध्यापक रमणलाल शहा यांचं मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर राघव प्रभुणे अमृत महोत्सवी शिक्षण संस्था भूषण पुरस्कार श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी सातारा यांच्यातर्फे संस्थेचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी यांनी स्वीकारला. या संस्थेने शाळेच्या माध्यमातून स्वतःचे एक आगळं स्थान समाजामध्ये निर्माण केलेलं आहे. शैक्षणिक जगतामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला सकारात्मक दिशा दिली. संस्थेच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान केला. ते आज इथे हजर राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या या समारंभासाठी सन 2021 या सालातील जाहीर करण्यात आलेले पुरस्कार विजेते वेळात वेळ काढून संस्थेचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. वेळेअभावी सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य होत नाही, त्याबद्दल क्षमस्व. यांना यापूर्वी अनेक नामवंत संस्थांच्याकडून पुरस्कार मिळालेले आहेत, पण पुरस्काराची मिळालेली रक्कम ते स्वतःकडे कधीच ठेवत नाही. हा त्यांनी आजपर्यंत पाळलेले तत्व आहे आणि तो संकल्पही आहे. या संकल्पाप्रमाणे त्यांनी आजही मिळालेली पुरस्काराची रक्कम ही संस्थेच्या पुढील वाटचालीस देणगी म्हणून दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. श्रीयुत वाघमारे सर, श्रीयुत व्ही एस कुलकर्णी आणि बांदिगरे सर यांचेही आभार. त्या कार्यक्रमास संस्थेचे काउन्सिल सदस्य, हितचिंतक यांची विशेष उपस्थिती लाभली, त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, शिक्षण मंडळ, शताब्दी समिती, केंद्रीय सण समारंभ व्यवस्थापन समिती या सर्वांचं सहकार्य लाभलं. या सर्वांचेही मनापासून आभार. जे ऑनलाईन हा कार्यक्रम बघतायत, ज्यांनी हा वेळ काढून आजचा रविवारचा दिवस असून सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी हजर राहिला, त्यांचेही मनापासून आभार. नजर चुकीने जर कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल तर त्यांची क्षमा मागतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हस्ते परहस्ते सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानून हा कार्यक्रम संपला.